दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? दोन्ही गाड्या फायनलला राहिलेत आणि एक प्रकारे योग जुळून आलाय म्हणावं लागेल, काय सांगाल त्याबद्दल? या प्रकारचा योग यापूर्वी गोजूबाबीला बारामतीला माहिती झाला त्यावेळेस आला होता आणि अत्यंत आनंद झाला की दोन्ही गाड्या फायनल राहिल्या. आम्हाला गुलाल महत्वाचा, नंबरचा काही विषय नसतो आमच्याकडे. आज वजीर तिसऱ्या तासावर होता फायनलला आणि मथुर पब्लिकच्या साईडनं होता आणि सुंदर शेजारी होता. काय सांगाल त्या म्हणजे कशी सिच्युएशन काय होती? आनंद झाला, दोन्ही गाड्या चांगल्या पडल्या. आता प्रत्येक मैदानात थोडंफार इकडे तिकडे होत असतं, त्यामुळे आम्हाला दोन्ही गाड्या चांगल्या पडल्या याचा आनंद आहे आणि गुलाल मिळणं हे खूप महत्वाचं होतं, ते मिळलं आम्हाला. आज फायनल जिंकल्यानंतर काय छकड्यावर बसून आलेला एक प्रकारचे भरपूर आनंद झाले म्हणावं लागेल. आनंद तो आनंद आम्हाला कायमच गुलाला ते सुंदर असला की आम्हाला कायम गुलाल. बर आज वजीर पण सुंदर सारखंच नाव करतोय आपलं, म्हणजे सुंदरच्या पायावर कुठेतरी पाय ठेवतोय, म्हणजे काय सांगाल त्याबद्दल? आज वजीरचीच अपेक्षा होती एक नंबर कराय. बर खाली थोडा सुट्टीला प्रॉब्लेम झाला त्यामुळे 2 नंबर झाला. फायनलला पण काय झालेलं छकड तुमचं काहीतरी झालेलं ना, काय विषय झाला मोडलेलं, मग काय त्याचं कुठंतरी हे झालं का थोडंसं? प्रत्येक छकड्याची बैलांना सवय झालेली असते. आमचा सुंदर छकडा मोडल्यामुळं, दांडीत मोडल्यामुळं थोडंसं झालं, काय अडचण नाहीये. पुढल्या महिन्याला आम्ही ही जोडी मला वाटते पेट नाक्याला पण पडलेली, पण त्यावेळेस काहीतरी थोडंफार पब्लिक मुळे अन्याय झालेला या जोडीवर. पब्लिक आडवं आलं होतं त्यावेळेस गाडी चांगली पडली आणि अंधारही पडला होता. आज बघा 7 नंबर तासाला असून गाडी सुंदर पळाली. कशा पद्धतीने सांगाल दादा, गटाला सेमीला फायनलला कशा वजीरची गाडी कशी पाहिली ती सांगा? त्याला तर काय प्रॉब्लेम नव्हता, वजीरचा फुल स्पीडच होता. बर आज त्याचीच अपेक्षा होती की 1 नंबर करल, सुट्टीला थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे 2 नंबरला गाडी. दोन्ही मालकांच्या गाड्या सेमीला एकत्र होत्या, तेजा शेजारी होता, मथुर शेजारी होता. काय म्हणजे काय कोणतीही गाडी बसली असती तरी आनंदच होता. बर ते पण गाडीनं घासून म्हणजे लढत दिली 100%. तर दादा ज्यावेळेस दोन्ही ह्यांना बैलांना आणायचं असते मैदानावर, आता तुम्ही म्हटलं गोजूबावीला गुलाल गेलेला, तर कशा पद्धतीने नियोजन वगैरे करता? म्हणजे सचिन मामांची वगैरे बोलणं होतं का? तुमची टीम झाली, सर्व झाली? सुट्टी मेकर सगळ्यांची चर्चा होती. बर आज वजीरचा पायरा कसा झालेला, कसं काय म्हणजे कुणासोबत होता? सचिन मामाने केला. बरं कुणासोबत होता आज? वजीरचा आज अर्जुन होता. कुठला अर्जुन? अर्जुन तो आपला वडकीवाल्यांचं. बरं बरं पहिल्यांदा जोडी पळली, परत पाहायला भेटेल का आपल्याला? म्हणजे ज्या प्रकारे आज स्पीड लागलं ते 100%. त्या पहिल्यांदा अभिनंदन. आज काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? दोन्ही गाड्या गुलालामध्ये आहेत, काय सांगाल आज? तुम्ही म्हणाला नीतिमत्ताची जी साप असते त्या बैलगाडी मालकाला काहीच कमी पडत नाही, त्याबद्दल काय सांगाल? दाखवून दिलं बर सरळ माणूस. आणि आजचं जे प्रेक्षक होते म्हणजे सुंदर मैदानात आल्यावर जी फॅन फॉलोईंग येते त्याला भेटायला, तो आनंद असतो, तो उत्साह असतो, ती ऊर्जा असते सुंदरची, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे एक प्रकारची जो थकवा असतोय सगळा उत्साहपणा अजून डबल होता असं म्हणावं लागेल, काय सांगाल त्याबद्दल? असं असतं की शेवटी त्याला एनर्जी द्यायला सगळे चाहतेच एवढे त्याच्याकडे चाहते त्याला एनर्जी येते, त्यांच्या भावना असतात. तात्या ही जोडी पेट नाक्याला पळालेली, काय कारणास्तव सुंदरवर आपल्या अन्याय झाले त्याच्यावर भरपूर, पण तो महाराष्ट्रात एक बैल असा आहे की सुंदर इतिहास पहिल्यांदा काढला, सगळ्यात जास्त अन्याय त्याला सगळ्यांना त्यांनी उत्तर दिले. अन्याय हा शब्द तर राहिलेला. तरी आजचं नियोजन कसं झालेलं दोन्ही बैलांचं? म्हणजे मथुर पण आपला घरातलाच बैल आहे. तात्या फायनलला जरा पेच निर्माण झालेला थोडासा, म्हणजे छकड आपलं मोडलेलं, तर अपघात असतो होत असतो. हां